मित्रांनो, आज बँकिंग बद्दल काही प्रश्न घेऊन आलो आहे मी तुमच्या समोर. तर हे तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. तर बघू आपण सर्वात पहिला प्रश्न. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. प्रश्न दुसरा बघू. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर याचं उत्तर होणार 1 जानेवारी 1949 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले. प्रश्न चौथा बघू. भारतात किती सार्वजनिक संस्था बँक आहेत? तर भारतात एकूण 27 सार्वजनिक संस्था बँक आहेत. प्रश्न पाचवा. भारतीय स्टेट बँक कधी स्थापन झाली? तर याचं उत्तर होणार 1 जुलै 1955 ला भारतीय स्टेट बँक स्थापन झाली. भारताची पहिली बँक कोणती? तर भारताची पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्थान ही आहे. बँक ऑफ हिंदुस्थान बँक कधी स्थापन झाली? तर बँक ऑफ हिंदुस्थान बँक ही 1770 साली स्थापित झाली. खालीलपैकी कोणती बँक वाणिज्य बँकेच्या श्रेणीमध्ये येत नाही? तर खालीलपैकी वस्तू ही बँक वाणिज्य क्षेत्राच्या श्रेणीमध्ये येत नाही. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बँकांना परकीय चलन खाती चालवण्यास परवानगी आहे? तर खालीलपैकी राष्ट्रीयकृत बँक यांना परकीय चलन खाती चालवण्यास परवानगी आहे. खालीलपैकी कोणत्या सामान्य बँकेचे ग्राहकाची सामान्य बँकिंग क्रिया मानली जाऊ शकत नाही? तर याचे उत्तर होणार PLR, कमी करा किंवा वाढवा आणि कर्ज पॉलिसी जाहीर करा. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर होणार. भारत खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय गटाचा सदस्य आहे? तर भारत खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय गटाचा सदस्य आहे? तर भारत हा ब्रिक्स या राष्ट्रीय गटाचा सदस्य आहे. बँकिंग जगात केवायसीचा विस्तार काय आहे? तर बँकिंग जगात केवायसीचा विस्तार म्हणजे नो युअर कस्टमर. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर बँकिंग आणि वित्त क्षेत्रात केला जातो? तर याचे उत्तर होणार ऑप्शन नंबर 1, जमा केलेले व्याज. भारतातील खाजगी क्षेत्रातील बँकेचे नाव खालीलप्रमाणे आहे. तर याचे उत्तर होणार ऑप्शन नंबर बी, साऊथ इंडियन बँक. आर्थिक सेवामध्ये प्रवेश नसणे तांत्रिकदृष्ट्या काय म्हणतात? तर याचे उत्तर होणार आर्थिक वंचितपणा. बँकिंग क्षेत्रात खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो? तर बँकिंग क्षेत्रात खालीलपैकी खाती हा शब्द वापरला जातो. जपानचे चलन खालीलपैकी कोणते आहे? तर जपानचे चलन यन हे आहे. कोणत्या बँकेत परकीय चलन संबंधित कार्य होते?
तर ऑफशोअर बँकिंग इथे परकीय चलन संबंधित कार्य होतात. देशातील सरकार आणि मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेल्या नोटा आणि नाणी यांना कोणते चलन म्हटले जाते? तर याला ऑप्शन नंबर ए कायदेशीर चलन असे म्हटले जाते. जगात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे स्थान कितवे आहे? तर जगामध्ये बॉम्बे स्टॉक ऑफ एक्सचेंजचे स्थान 11वे आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजला कधी मान्यता मिळाली? तर मुंबई स्टॉक ऑफ एक्सचेंजला 13 ऑगस्ट 1957 रोजी मान्यता मिळाली. भारतीय रुपयाच्या नोटीवर नोटीचे मूल्य किती भाषांमध्ये नमूद केले गेले आहे? तर याच्या उत्तर होणार 15 भाषांमध्ये हे नमूद केले आहे. पुढीलपैकी कोणत्या पत्रात धन मागे घेण्याची निश्चित वेळ नाही? तर याच्या उत्तर होणार ऑप्शन नंबर सी अप्रत्यक्ष कर्जपत्र. भारतीय जीवन विमा महामंडळ LIC चे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन दिलाय आपल्याला जयपूर, नवी दिल्ली, मुंबई किंवा अहमदाबाद. तर याच्या उत्तर होणार मुंबई. बँकेच्या नवीन शाखा उघडण्यासाठी परवाने कोणाद्वारे दिले जाते? तर याचा पर्याय दिला आहे राज्य सरकार, अर्थ मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक किंवा यापैकी नाही. तर याच्या उत्तर होणार भारतीय रिझर्व्ह बँक. कोणत्या बँकेने प्रथम बायोमेट्रिक ATM स्थापित केले? तर याच्या उत्तर होणार पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँकेने प्रथम बायोमेट्रिक ATM स्थापित केले. कोणत्या बँकेस 2016 साठी सर्वोत्कृष्ट लघु बँक घोषित केले गेले? तर याच्या उत्तर होणार करोड वैश्य बँक. मनी लॉन्ड्रिंग अवैध सावकारी म्हणजे काय? तर याच्या उत्तर होणार बेकायदेशीरपणा मिळालेले पैसे. मुदत व आवर्ती ठेवी म्हणजे काय? तर याच्या उत्तर होणार मागणीनुसार परत मिळू शकेल. ऑप्शन नंबर डी. शेवटचा प्रश्न. लक्झरी वस्तूंच्या खरेदीसाठी बँक कोणत्या प्रकारचे कर्ज देते? तर याच्या उत्तर होणार टिकाऊ ग्राहक वस्तूंसाठी कर्ज. तर मित्रांनो असेच प्रश्न बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी असेच बँकिंगसाठी प्रश्न आपण बघू.